महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। नमस्कार, आपले GD9 न्यूज या वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। नाशिकच्या मालेगावमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि मोठी बातमी समोर येत आहे। मालेगावजवळ महामंडळाची ST प्रवासी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 23 प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। प्राथमिक माहितीनुसार चाळीसगाव रस्त्यावरील दहिवाड शिवारात हा अपघात घडला असून पिंपळगाव आगाराची बस क्रमांक MH40Y5822 ही बस अंदाजे 50हून अधिक प्रवासी प्रवास करत होते। दहिवड शिवारात बस आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली। धडक इतकी भीषण होती की बसमधील प्रवाशांमध्ये एकच आक्रोश पाहायला मिळाला। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। जखमी 23 प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। भयंकर अपघात झालेला असून 2 महिला जागेवर एक्सपायर झालेल्या आहेत आणि बाकीचे पॅसेंजर होते 20-25 ते दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलेले आहेत। साधारण किती पेशंट होते काही सांगता येईल? 25 ते 30 होते। कुठे नेण्यात आले त्यांना? त्यांना मालेगावच्या सुविधा आणि साई केअर हॉस्पिटलला पाठवण्यात आलं। साधारण ॲक्सिडेंट झाला, जे मृत झाले ते महिला आहेत का पुरुष? दोघंही महिला आहेत। त्यांचे साधारण वय अंदाजे सांगता येईल? 60च्या प्लस होतात दोघंही। ओके, धन्यवाद। या ठिकाणी दहिवाड गावाजवळ मालेगाव बाजूकडून चाळीसगाव बाजूकडे जाणारे एक बस आणि चाळीसगाव बाजूकडून मालेगाव बाजूकडे जाणारे काहीसर ट्रकचा अपघात झालेला आहे। या ठिकाणी 15 ते 20 लोक जखमी झालेले आहेत। त्यांचं दवाखान्यात त्यांना रवाना करण्यात आलं, उपचार चालू आहेत आणि कायदा सुव्यवस्था कुठलाही प्रश्न नाही। 2 जण मयत झालेले आहेत। तरी माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांची ओळख पटवून त्या बॉडी आपल्या ताब्यात घ्यावी।